यानंतर विकास बापू लवांडे हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील, त्यांना मी विनंती करतो. आज या ठिकाणी शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंतजी पाटील साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा घेऊन निघालो आहोत, असे आपल्या सर्वांचा स्वाभिमान असलेले आपले सर्वांचे लाडके खासदार संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, बाकी सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश भाऊ भोर असतील, काँग्रेसचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, मी नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाहीये. मित्रांनो, कशासाठी हा आक्रोश करायचा आहे? का आक्रोश करायचा आहे? का वेळ आली ही? कुणामुळे वेळ आली ही? याचा जर आपण विचार करायचा नसेल तर मात्र सगळं आबादी आबाद राहील, पण भावी काळ आपल्याला माफ करणार नाही. हा आक्रोश मोर्चा त्याच्यासाठी आहे जो रंजल्या गांजलेला आहे, जो शेती करतोय, काबाड कष्ट करतोय, जगाचा अन्नदाता आहे, ज्याला बळीराजा म्हटलं जातं, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. काय चाललंय सध्या महाराष्ट्रामध्ये? सध्या चिखल झालाय राजकारणाचा. अनेकांना उत्सुकता आहे की जयंत पाटील साहेब आलेत म्हणजे आता काय बोलताय तिथे, खासदार साहेब काय बोलणार आहेत? कांद्याच्या प्रश्नावर सगळे बोलणारच आहेत, दुधाच्या प्रश्नावर बोलणारच आहेत. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करायचा आहे. मी 2-3 मुद्द्यावर बोलतो आणि थांबतो. राजकारणाचा चिखल झाला याच्यासाठी म्हणतोय की महाराष्ट्राचा इतिहास आपण तपासून बघा. हा महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, ही महाराष्ट्र शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवराय आणि शंभूराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी स्वाभिमानाचा धडा शिकवते. ज्या खेड तालुक्यामध्ये आपण आहोत, राजगुरुनगर मध्ये आहोत, त्या राजगुरू फासावर गेले देशासाठी. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी याच मतदारसंघामध्ये आहे. संत तुकोबांची जवळच इथे आपल्या तीर्थक्षेत्र आहे. काय शिकवलं आपल्याला? स्वाभिमान शिकवला. परंतु आता सध्या दिल्ली पुढे लाचार व्हायची स्पर्धा लागलेली आहे. दिल्लीच्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही असं शिवसेनेवर पहिला दरोडा टाकला आणि दुसरा दरोडा टाकला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दरोडा टाकला. दरोडा कळला ना तुम्हाला? हा दरोडा टाकला आणि सामान्य लोकांच्या स्वाभिमानाला ठेच लागली मित्रांनो. कारण दिल्लीच्या शक्तीचं असं ठरलंय, महाराष्ट्रातली मराठी अस्मिता जिवंत ठेवायची नाही म्हणून महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातला पाठवले जात आहेत. मुंबईचं अस्तित्व कमी करायचे प्रयत्न चाललेत आणि आम्हाला सांगितलं गेलं विकासासाठी आम्ही तिकडे चाललोय. अजित दादा, मला तुम्हाला जाहीरपणे विचारायचंय, मी युट्यूबवर सुद्धा विचारले, पत्रकार परिषद सुद्धा घेऊन विचारले, दादा कोणता विकास करायचा आहे दादा तुम्हाला? गेले 30 वर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कोणाचा विकास करत होता? अरे जो पुणे जिल्हा आमचा सुजलाम सुफलाम झालाय तो केवळ पवार साहेबांच्या धोरणामुळे झालेला आहे. तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारताय? कुठल्या विकासाच्या गप्पा मारायच्यात? लाभार्थ्यांच्या टोळीचं तुम्ही नेतृत्व करत असाल, पण इकडे जो सामान्य जनता आहे, पवार साहेबांच्या बरोबर जो माणूस थांबलाय तो कुठं लाभार्थ्याची टोळी नाही, कॉन्ट्रॅक्टरची टोळी नाही, स्वाभिमानी विचाराचा माणूस या ठिकाणी थांबून राहिलाय. इकडचे आमदार म्हणले की वळसे पाटलांनी आम्हाला कधीच काय मदत केली नाही. कायम तक्रार होती दिलीप मोहिते अण्णांची. मी स्वतः 10 वेळा ऐकलेली आहे. जयंत पाटलांनी सुद्धा अनेक वेळा त्यांची तक्रार ऐकलेली असेल की दिलीप वळसे पाटील फक्त तालुक्याचे मंत्री आहेत. ती शेजारी अशोक पवारांना मदत करत नाही, दिलीप मोहित्यांना मदत करत नाही. मदत करतात कोणाला? हा प्रश्न आहे खरा. कमी बोलतात. त्यांच्याशी आपण चर्चा करायला गेलो की कळतच नाही त्यांच्या डोक्यात काय चाललंय, असं दिलीप मोहिते म्हणतात. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती असेल. दिलीप अण्णा मोहित्यांना माझा सवाल आहे, अण्णा तुम्ही मोठे आहात,
तुम्ही म्हणत होता मी ज्येष्ठ आहे, मला मंत्रीपद मिळालं नाही. आता कसं काय गप बसला अण्णा तुम्ही? आता परत दिलीप वळसे पाटलांनाच केलं ना. तुम्ही का नाही आग्रह धरला? विकासाच्या गप्पा मारायच्यात, मला त्यांना जाहीर प्रश्न विचारायचा. विकासाची व्याख्या सांगा तुमची नेमकी काय? कशाला विकास म्हणतात? याची जर व्याख्या तुम्ही सांगू शकला तर मग आम्हाला कळेल तुम्हाला कोणता विकास करायचा आहे. पण शाळेतली मुलं सुद्धा म्हणतात, ज्यांना कधी ईडी माहित नव्हती, सीबीआय माहित नव्हतं, ही लहान मुलं, कॉलेजची मुलं सुद्धा इथं मुली हसतायत. ईडी मानल्यावर मुली हसल्या तिथल्या. ईडीला घाबरून जेलमध्ये जावं लागेल या भीतीपोटी ही लोक तिकडे गेली आणि आज पवार साहेबांच्या बद्दल काहीतरी टीका करण्याचा प्रयत्न करतात. बापांनी केलेली गोष्ट अशी विसरायची नसते, ती आपली शिकवण नाही. या पुणे जिल्ह्याचा इतिहास, पश्चिम महाराष्ट्राचा विकास जर आपण पाहिला तर मराठवाड्यात आणि विदर्भात गेल्यावर आपल्याला कळतो. मी आता नुकतीच युवा संघर्ष यात्रा करून आलो. 800 किलोमीटर रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली चालून आलो. तिकडची लोक म्हणतात पश्चिम महाराष्ट्राचं बरं आहे, तिकडे शरद पवार आहेत. खरं सांगतो तुम्हाला, आतली गावं फिरून या तिकडे. 20 वर्षाने पश्चिम महाराष्ट्र पुढे आहे विदर्भाच्या, 20 वर्षांनी. त्यांना आपल्या बरोबरीत यायला 20 वर्ष लागतील अजून. हे केवळ कोणामुळे झालं? पुणे जिल्ह्यामध्ये हे पश्चिम पट्ट्यामध्ये जी धरणं आहेत, 11 का 13 धरणं आहेत, कुणी बांधली धरणं? ही भाजपानी बांधली का? एखादं धरण भाजपनी बांधलंय का कुठं? 13 एमआयडीसी आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. कुणी एमआयडीसी आणल्या? या भारतीय जनता पार्टीने एखादी एमआयडीसी आणली का? एक एमआयडीसी दाखवा. परवा अजितदादा बोलले, आता नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही. दादा, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक काम दाखवा. एक काम, एकच काम दाखवा. अरे त्या विदर्भातले शेतकरी रडतोय, त्यांच्या डोळ्याला अश्रू येत आहेत. ऑस्ट्रेलियातनं कापूस आयात केला. इथल्या शेतकऱ्यांच्या कापसाला 15 वर्षापूर्वी जो बाजार मिळत होता तोच बाजार आता आहे तिथल्या कापसाला. 15 वर्षापूर्वी सोयाबीनला जो बाजार मिळत होता तोच बाजार आता सोयाबीनला आहे. आमच्या कांद्याचं तर विचारूच नका. पवार साहेब आमचे कृषी मंत्री असताना कांदा निर्यात व्हायचा, साखर निर्यात व्हायची, तांदूळ निर्यात व्हायचा, गहू निर्यात व्हायचा. अन्नधान्यामध्ये देश स्वयंपूर्ण केला पवार साहेबांनी. आणि आज नरेंद्र मोदी म्हणतात 80 कोटी लोकांना आम्ही आता रेशनवर देतो. कुठल्याच मालाची निर्यात नाही. कांद्याचं वाटोळं करून टाकलं. 40% त्याच्यावर टॅक्स लावला. निर्यात करताच येत नाही तुम्हाला. दुधाचे भाव पाडले. कुठलाही शेतीमाल निर्यात होत नाही. सांगावं अजितदादांनी आम्हाला कोणता शेतीमाल निर्यात होतोय. परवा इथेनॉलवरच निर्मितीवर बंदी आणली होती. सगळे वरडले आणि मग ती पुन्हा बंदी उठवली. अशा अनेक गोष्टी आहेत. शेवटची गोष्ट सांगतो की आपले खासदार जे आहेत अमोल कोल्हे, हे संसद रत्न आहेत. संसद रत्न. भारतीय जनता पार्टीचा एक महाराष्ट्रातला खासदार दाखवा संसद रत्न झालेला. पण आपल्या राष्ट्रवादीचे 2च खासदार आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे 7 वेळा संसद रत्न झाल्या, 2 वेळा महासंसद रत्न झाल्या. आणि डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदा खासदार झाले. 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला. सोपी गोष्ट नाही. आमची कॉलर टाईट होते. आमचा खासदार संसद गाजवतोय. इतकी सोपी गोष्ट नाही मित्रांनो. नुसतं 10 वेळा मैत्रीला लग्नाला येऊन खासदाराचं काम नाही होतो. लोकांना वाटते 10 वेळा यावं, मैत्रीला यावा. माझ्या आईने शुभेच्छा दिल्या होत्या. अमोल कोल्हेंना गा लावून हात फिरवला होता खासदार व्हायच्या आधी. माझी आई वारल्यानंतर अमोल कोल्हेंचा फोन आला मला, विकासराव मी जमलत येतो. म्हणलं खासदार साहेब, तुम्ही खासदार म्हणून संसदेत कामगिरी करायची आहे. तुम्ही दशक्रियेला नाही आला तरी चालेल. खासदारांनी 1 मिनिटाचा श्रद्धांजलीचा व्हिडिओ मला पाठवला. तो व्हिडिओ दशक्रियेत मी वाजून दाखवला. माझ्या मुलाच्या लग्नात सुद्धा खासदारांना मी आग्रह धरला नाही की तुम्ही लग्नाला आलेच पाहिजे म्हणून. खासदारांनी 1 मिनिटाची शुभेच्छा मला पाठवली. लग्नात ऐकवली मी ती. खासदार त्याच्यासाठी निवडून दिलाय हो. 10 वेळा मैत्रीला लग्नासाठी नाही निवडून दिला आपण. आणि कुणाला जर अपेक्षा असतील ना खासदारांनी 10 वेळेला यावं, बड्डेला यावं, लग्नाला यावं, तर तुमची कामच होणार नाही. आज हे खासदार झाल्याच्या नंतर जो विकासाचा पाडा वाचायला इथं मला वेळ नाही. पण हे प्रश्न जे इकडचे आहेत, बैलगाडा जो इकडचा खेड आंबेगाव जुन्नर मधला अस्मितेचा प्रश्न होता. 7 वर्ष बैलगाडा बंद होता, ज्याच्यावर आर्थिक उत्पन्न, आर्थिक व्यवस्था बरीचशी अवलंबून आहे. तो प्रश्न खासदारांनी सोडवला ना, का दुसरा कुणी सोडवला? कुणी सोडवला? माझा जाहीर सवाल आहे तुम्हाला. जो हायवेचा प्रश्न आहे,
केंद्राशी संबंधित सगळे प्रश्न खासदार सोडवतायत. यांना पुन्हा आपल्याला संसदेत निवडून पाठवायचंय. अजितदादांनी सांगितलं की कसे निवडून येतो बघतो. माझं अजितदादांना मी मागाशी मंचरमध्ये पण सांगितलंय, जर आमच्या अमोल कोल्ह्यांच्या विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून तर तुमचा फिक्स झालाच नाही, तुम्ही ह्याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून, दिलीप वळसे पाटील साहेबांना तुम्ही उभं करा. तुम्ही म्हणालेत ना की अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले. मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना, बघू द्या काय होतंय. कुणाचा गाडा 11 सेकंदाचा ते बघू. दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी. हाय का हिंमत बघू द्या, लढाच. आणि पार्थदादा पवारांना मावळमध्ये निवडून आणा दादा तुम्ही. पार्थदादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारू. विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत. कांद्याचा प्रश्न तुम्ही दिल्लीतलाही वट आहे ना, सोडवा ना प्रश्न. आमच्या 20,000 मुली गायब आहेत, सोडवा ना दादा प्रश्न. साक्षी मलिक आमची पैलवान कुस्तीपटू, तिच्या डोळ्यातले अश्रू पुसायला पाठवला रुपाली चाकणकरांना. बघू डोळ्यातले अश्रू पुसतात का त्या साक्षी मलिकच्या. असे अनेक प्रश्न आहेत. 4.5 लाख गुन्हे महिलांच्यावर दाखल आहे. दर 1 तासाला 19 बेरोजगार आत्महत्या करतात देशामध्ये. आणि देशाचा विकास केला. पुलवामा घडवला, शेतकरी मारला, बेरोजगारी वाढवली, महागाई वाढवली. देशावरचं कर्ज 2014ला 54,000 कोटी होतं, आता 2,05,000 कोटी आहे. कुठं नेऊन ठेवलाय आमचा भारत. आमचे बुरे दिन बरे होते. मला मागून सारखे धक्के येतात. मी या ठिकाणी सोलपैराम देऊन ठेवतो. मी पुन्हा नक्की येणार आहे, मी नक्की बोलणार आहे. या शेतकरी आक्रोश मोर्चासाठी आपण 30 तारखेला पुण्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने यायचंय. घाबरू नका. काही लोक मनातली मनात तिकडे जाऊ का नको, येऊ का नको, जाऊ का नको, येऊ. अरे काय नाही, बिंदाशा. मर्दांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. स्वाभिमानी पुढे या. धन्यवाद साहेब. आता आपल्या सर्वांचे लाडके संसद रत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतात. जय शिवराज. या शेतकरी आक्रोश मोर्चासाठी ज्यांनी खरं तर उपस्थिती लावून एक फार मोठं म्हणजे कुसुमाग्रजांची जी कविता पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, तशा पद्धतीनं जी लढण्याची बळ आणि ताकद दिली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शिवाळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेशजी भोर, कार्याध्यक्ष देवदत्तजी निकम, शिवसेनेचे नेते अशोकजी खांडेबराड, विजयजी डोळस, आमचे तालुक्याचे अध्यक्ष हिरामणअण्णा सातकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे, जुन्नरचे तालुकाध्यक्ष तुषारजी थोरात, शिवाजीराव वरपे, आनंदराव चौगुले, आमच्या राजमालाताई बुट्टे पाटील, युवकांचे अध्यक्ष स्वप्नी भैया गायकवाड, भारतीताई शेवाळे, मयूरजी भालेराव, विजयाताई शिंदे, बाबाजी शेटकाळे, सोमनाथ शेठ मुंगसे, तुषारजी कामटे, सुलक्षणाताई शिलवंत, आमचा पिंपरी चिंचवडचा युवकचा ठाण्या वाघ, इम्रानभाई शेख, उपस्थित सगळेच मान्यवर. कारण मांदी आळी मोठी आहे आणि हे अभिमानानं आज सांगावं असं वाटतंय की महाविकास आघाडीचा हा शेतकरी आक्रोश मोर्चा हा आज सकाळी जो जुन्नरवरून सुरू झाला, म्हणजे पिंपरी चिंचवडच्या महिला अध्यक्ष ज्योतिताई निंबारकर आहेत, संतोष भाऊ शिंदे आहेत, अतुलजी राऊत आहेत, विशालजी झरेकर आहेत, उपस्थित सगळेच पत्रकार बांधव, आपण सगळेजण. हा महाविकास आघाडीचा मोर्चा होय भावा. भगवा पण आहे, पंजाब पण आहे, घड्याळ पण आहे. आणि सगळं कसं एका लाईनीत सुरू आहे. आणि एका लाईनीत शेतकऱ्यांची जेव्हा भाषा सांगितली जाते, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात आहेत, तेव्हा लई जणांच्या पोटात मळमळायला लागलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणतात, या शेतकरी आक्रोश मोर्चानी काहीच होणार नाही. मी माननीय भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. कसं असतं, बुरखा आपल्या माणसानी फाडला तर जास्त चांगला असतो. त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा आहे हा जनतेसमोर आणला. हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो. अपेक्षा ही होती ना आमच्या शेतकऱ्यांची. म्हणजे इथं समोर बसलेल्या आमच्या अनेक भगिनी, यामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका सुद्धा, त्या सुद्धा त्यांच्या हक्कासाठी भांडतायत. तुम्ही सगळ्या शेतकऱ्याच्याच लेखी आहात. बाप जेव्हा हुंडेकरीतून पट्टी घेऊन येतो तेव्हा बापाच्या डोळ्यातली आसवं बघून तुमचं काळीच तिळतिळ तुटतंय ना.
म्हणजे आपला बाप जेव्हा उन्हातानात राबतो, पावसा पाण्यात राबतो, रात्रीचा बिबट्याच्या हल्ल्याची भीती बाळगून सुद्धा शेताला पाणी द्यायला जातो, तेव्हा तुमचं अश्रू हे काळीज तुमचं काळजीनं हे तुटत असते ना. आणि या शेतकऱ्यांच्या भावना जेव्हा आपण मांडायला सुरुवात करतो, या शेतकऱ्यांचा आक्रोश जेव्हा मांडायला सुरुवात करतो, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगावं, तुम्हाला फक्त खाणाऱ्यांची काळजी आहे ना. मग हे जे फक्त खाणाऱ्यांची जर तुम्हाला काळजी असेल तर मला एक माणूस दाखवावं ज्याला 9 वर्ष जर पगार दिला नाही तरी सुद्धा तो नोकरी करेल. आहे असा एखादा माणूस? मग माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाला गेली 9 वर्ष कांद्याला भाव मिळत नाही, आणि जेव्हा जेव्हा त्याला ही अपेक्षा निर्माण होते, आशा निर्माण होते, तेव्हा तेव्हा त्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाचं सरकार करतंय. आणि म्हणून माननीय प्रदेशाध्यक्षांकडून खरं तर ही अपेक्षा होती. तुमचं सरकार केंद्रात आहे, तुमचं सरकार केंद्रात आहे, तर त्या केंद्र सरकारला सांगा आमच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवू नका, निर्यात बंदी तात्काळ उठवा. पण तुम्हाला शेतकऱ्यांची बाजू घ्यायची नाही, तुम्हाला या शेतकऱ्यांच्या आक्रोशाची थट्टा करायची, हे दुर्दैव आहे. म्हणजे आज आमच्या शेतकरी कुटुंबामध्ये दुधाचा जो जोडधंदा, या दुधाचा जोडधंदा हा रोजच्या खर्चासाठी अत्यंत महत्वाची बाब ठरते. आणि मगाशी कोणीतरी म्हणालं विकासासाठी अनेक जण इकडून तिकडे गेले. साधा कांद्याचा जर विचार केला ना भावांना आपण, राज्याचा कांद्याचा, तर कांद्याच्या बाबतीमध्ये जवळपास 20 रुपयांनी भाव पडलेले. 600 क्विंटल कांदा 7 डिसेंबरला निर्यात बंदी आल्यापासून बाजारात आलेला कांदा आहे. किती? 600 क्विंटल. क्विंटल माग केंद्र सरकारने निर्यात बंदी लादल्यामुळं क्विंटल माग नुकसान किती? 2000 रुपयाचं. यानी 600 क्विंटल 60 लाख क्विंटलचं जे एकूण नुकसान आहे हे जातं 1200 कोटी रुपयाचं. केंद्र सरकारच्या एका निर्णयाने 7 डिसेंबर पासून 27 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान केलंय ते 1200 कोटी रुपयांचं नुकसान केलंय. जे कोणी विकासासाठी तिकडे गेले म्हणत असतील त्यांनी सांगावं, छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये एवढी हिंमत उरली नाही का केंद्र सरकारच्या नजरेला नजर भिडवून विचारण्याची की आमच्या शेतकऱ्यांचं 1200 कोटी रुपयाचं नुकसान का करता, निर्यात बंदी आधी उठवा. दुर्दैव आहे, ही ताकद उरली नाही. कारण जेव्हा लाचारीनं पाय धरण्याची मानसिकता होते तेव्हा नजरेला नजर मिळवण्याची हिंमत राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता मगाशी कोणीतरी बोलता बोलता आमच्या विकास लवांडेंनीच मोहिते पाटलांचा उल्लेख केला आणि चर्रकन डोळ्यासमोरून एक प्रसंग तरळून गेला. म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करत असताना जयंत पाटील साहेब हा फार हृदय प्रसंग होता आणि याच्यावर अनेक म्हणजे सोशल मीडियावर असेल, युट्यूबवर असेल, मालिकेवर असेल, अनेकांनी वारंवार हा प्रसंग पाहिलाय बाबाजी शेठ. म्हणजे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात फितुरी करण्यासाठी ज्या काही कारभारी मंडळीत ही सगळी कारभारी मंडळी मोहिते पाटलांना म्हणजे हंबीरराव मोहित्यांना सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना फितवण्यासाठी स्वार्थ समोर दिसत होता. स्वार्थाविषयी सांगितलं जात होतं, सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना सांगितलं जात होतं, कारभारी मंडळींकडून सांगितलं जात होतं. पण हंबीरराव मोहित्यांनी बाजू घेतली ती इमानाची घेतली, कारण हंबीरराव मोहित्यांचं इमान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं इमान हे रयतेच्या कल्याणाशी बांधलेलं होतं. इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात. आणि खेड तालुक्यात बोलताना या इतिहासाच्या पुनरावृत्तीची अपेक्षा ही अनेकांना आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण विचार करतो त्यांचं रक्त आपल्या धमन्यात सळसळतंय, त्यांचे विचार घेऊन पुढे जाणारे आपण मावळे आहोत.
तर दिल्लीच्या दरबारात उभे असताना छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नक्कीच हा पेच प्रसंग असणार आहे. कारण औरंगजेबाचं असं म्हणणं होतं, दिल्लीश्वराचं असं म्हणणं होतं. आता अनेकांना साक्षात्कार व्हायला लागलेत की दिल्लीश्वर सर्व शक्तिमान आहेत. 17व्या शतकात सुद्धा तेव्हाचे जे दिल्लीश्वर होते ते सर्व शक्तिमान आहेत असंच लोकांना वाटत होतं. आणि तेव्हा औरंगजेबाच्या मनात भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी जर दख्खनची सुभेदारी स्वीकारली, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व स्वीकारलं, मी फार जबाबदारीनं ही विधानं करतोय कारण या पुढच्या काळामध्ये हे का महत्वाचं आहे तेही तुम्हाला सांगतो. औरंगजेबाच्या मनात होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व स्वीकारलं तर त्यांना दख्खनची सुभेदारी द्यायची. माझ्या बंधू भगिनीनो, दख्खनचा जो सुभा होता मोगल साम्राज्याचा तो एवढ्याशा चिमुकल्या स्वराज्याच्या कितीतरी पट मोठा होता. त्याचं आर्थिक ऐश्वर्य कितीतरी पटीनं जास्त होतं. त्याच्यामध्ये लढाया फारशा कराव्या लागणार नव्हत्या, त्याच्यामध्ये संघर्षाचा विषय नव्हता. ऐशो आरामात थेट स्वार्थ, थेट फायदा हा दिसत होता. पण अट काय होती? औरंगजेबाचं मांडलिकत्व पत्करायची, दिल्लीश्वराचं मांडलिकत्व पत्करायची. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वराचं मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा थेट फायदा बघून जे स्वराज्य एवढीच होतं, त्यासाठी तत्वांच्या पाठीशी उभं राहणं छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्करलं. त्यासाठी संघर्षाची वाट छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्करली. आणि म्हणून आज 350 वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे आदरानं घेतलं जातं. हे एवढं आवर्जून तुम्हाला सांगण्याचं कारण हे, कारण 5, 10, 15, 20 वर्षांनंतर जेव्हा महाराष्ट्राचा आजच्या घडीचा इतिहास लिहिला जाईल, इम्रान भाई जेव्हा 5, 10, 15 वर्षांनंतर जेव्हा सांगितलं जाईल की 2023, 2024 मध्ये नेमकं काय घडलं होतं, महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या तरुणांनी नेमका कोणता पर्याय निवडला होता, महाराष्ट्रातल्या माता भगिनींसमोर, महाराष्ट्रातल्या तरुणींसमोर, महाराष्ट्रातल्या तरुणांसमोर, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर, महाराष्ट्रातल्या मतदारांसमोर 2 पर्याय होते. समोर थेट स्वार्थ बघायचा, समोर थेट स्वार्थ बघायचा, फायदा बघायचा आणि मान झुकवून शरण जायचं, की ताठ मानेनं तत्वांसाठी निधड्या छातीनं लढायचं, हा पर्याय निवडायचा. आणि या 2 पैकी कोणता पर्याय निवडायचा हे तुम्हाला आता ठरवायचं. आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे उदाहरण दिलं. कारण जर मांडलिकत्व पत्करलं तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही. म्हणून आता महाराष्ट्रातलं एवढं सर्व शक्तिमान सरकार आहे, एवढं मोठं सरकार आहे, एवढी मोठी मेजॉरिटी आहे, पण एकाही मंत्र्याला आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदी उठवा असं 7 डिसेंबर पासून 27 डिसेंबर पर्यंत सांगता आलं नाही. म्हणजे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी काय मागणी केली होती संसदेत, कांद्याच्या निर्यात बंदीविषयी चर्चा करा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा. पण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं हे केंद्र सरकारला गदारोळ वाटतो आणि म्हणून आमचं निलंबन करण्यात आलं. आणि म्हणून आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, हा माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा आक्रोश घेऊन, हा आक्रोश केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण ज्या ताकदीनं साथ देत आहे, म्हणजे जयंत पाटील साहेब, अभिमानानं मी सांगेन की महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी, सर्वच पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून या संघर्षाला खांद्याला खांदा लावून, म्हणजे जुन्नरमध्ये सत्यशील दादा असतील, आपले तुषार भाऊ असतील, आंबेगावमध्ये आमचे सुरेश भाऊ असतील, देवदत्तजी निकम असतील, राजारामजी बाणखेले असतील, आता इथून अशोकराव खांडेबराड असतील, बाबाजी शेठ असतील, हिरामण अण्णा असतील, प्रमोदजी गोतारणे असतील, सगळेच मान्यवर हे ज्या ताकदीनं समोर येत आहेत, ही जी वज्रमूठ आवळली जाते, ही वज्रमूठ शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, तरुणाईच्या, महिलांच्या हितासाठी असेल, हा विश्वास व्यक्त करतो. आणि आपली रजा घेतो. पुन्हा एकदा जयंत पाटील साहेब, आपण आलात याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो.
याच पद्धतीनं पाठीवर हात ठेवून आपण फक्त लढ म्हणा. धन्यवाद. जय शिवराय.